स्टॉक SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP. आता हा जो SIP चा कन्सेप्ट आहे हा म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. म्युच्युअल फंड मध्ये कसं करतात लोक की दर महिन्याला काही ना काही पैसे जे आहेत ते म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर करतात. आता म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर त्या म्युच्युअल फंडचे जे काही NAVs असतील, जो काही रेट असेल ते प्राइस न पाहता तुम्ही विकत घेऊन देता. मग शेअर मार्केट वरती असो खालती असो, हे कारण अल्टिमेटली गोल हेच आहे की आपल्याला लॉंग टर्म मध्ये म्हणजे एक चांगल्या लांबच्या पल्ल्यामध्ये आपल्याला एक पोर्टफोलिओ बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आत्ताचे जे दर महिन्याचे जे रेट कमी जास्त होत आहे ते तुम्हाला मॅटर करत नाही, तुम्हाला काहीच त्याचा फरक पडत नाही. तर स्टॉक SIP पण ऑलमोस्ट सेम कन्सेप्ट आहे. फक्त गोष्ट अशी आहे की म्युच्युअल फंड मध्ये न टाकता आपण काय म्हणतो की आपल्याकडे आता काहीतरी लमसम अमाऊंट आहे, ती छोटी असेल मोठी असेल जी काही असेल, आणि त्याच्यासोबत तुम्ही दर महिन्याला काही ना काही तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहेत. आता तर ते तुम्ही मार्केटमध्ये टाकतात. आता तुम्ही काय करणार आहे की इथे आता कोणाला माहित नाही ना, आता शेअर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, फेअर व्हॅल्यूड आहे, की इथून कशी मार्केटची ट्रॅजेक्टरी जाईल, लगेच वरती जाईल तुम्ही घेतल्यानंतर, तर कोणाला माहित नाही. तर सगळ्यात बेस्ट काय की तुम्ही दर महिन्याला प्राइस न पाहता आपले काही शेअरचे पोर्टफोलिओमध्ये आपण स्टॉक सिलेक्ट करून घ्यायचे की या शेअर हे आपल्याला खूप चांगला परतावा देतील लॉंग टर्ममध्ये. तर असे स्टॉक सिलेक्ट करून घ्यायचे, त्यांची किंमत आत्ताची न पाहता, म्हणजे 100 रुपयाचा आहे की 110चा आहे ही किंमत न पाहता डायरेक्टली आपण पैसे टाकायचे मार्केटमध्ये, थोडासा खालती असेल तर ते शेअर्स विकत घेऊन घ्यायचे, आणि हा प्रकार जो आहे दर महिन्याला करत राहायचा. आता याचा फायदा कसा आहे? याच्यात असं आहे की आपल्याला माहित नाही आहे शेअर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, पण तुम्ही जो पोर्टफोलिओ बनवत राहाल हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्षांनी इतका चांगला वाढून जाईल. कारण म्युच्युअल फंडपेक्षा जर तुम्ही थोडंसं जास्त रिस्क घेऊन स्टॉकची SIP केली, स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवून घेतला, थोडंसं डिलिजंटली तुम्ही कॉमन सेन्स वापरला, तर हा पोर्टफोलिओ तुम्हाला खूप जास्त रिटर्न देऊन जाईल. आणि ॲट द सेम पॉईंट ऑफ टाइम तुम्ही इथे थोडीफार फ्लेक्झिबिलिटी पण वापरू शकता. आता जसं महिन्याला पैसे तुम्ही टाकले, लेट्स से की तुम्ही एक तारखेला टाकून देताय. आता 1 तारीख ते 30 तारखेमध्ये तुम्ही केव्हाही इथे गुंतवणूक करू शकता. तर तुम्हाला एखाद दिवस दिसला म्हणजे पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये असं वाटलं अरे मार्केट खूप जास्त खालती पडून गेलाय, तर तुम्ही ते विकत घेऊन घ्या. अल्टिमेटली म्हणजे खालती आलं तर याचा अर्थ काय, तुम्हाला सेम पैशांमध्ये जास्त नंबर ऑफ शेअर्स इथे तुम्हाला मिळत आहेत. तर असं दर महिन्याला करत राहायचं. कधी कधी असं असू शकतं की 1-2 महिन्यांमध्ये तुम्ही म्हणाल की अरे मार्केट खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, मला असं वाटतं की थोडंफार हे खालती येऊ शकतं, तर 1-2 महिने मी नाही करत, मी पैसे जमा करेल आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाईल, टाकेल आणि याला पैसे जमा करत जाईल, पण गुंतवणूक लगेच नाही करणार. गुंतवणुकीसाठी थोडा वेळ मी पाहतो की मार्केटला खालती येऊ द्यायचं, आणि जसा तो खालती आला, कधी खूप जास्त खालती आला, तर सगळे पैसे तुम्ही आरामशीर तेव्हा टाकू शकता. म्हणजे थोडंसं तुम्हाला ॲक्टिव्हली जर तुम्ही तुमचे पैसे मॅनेज केले तर तुम्हाला याचा खूप मोठा बेनिफिट हा तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओला लॉंग टर्ममध्ये मिळून जातो.